हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 430. आजची तारीख आहे 4 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. मी का म्हणत होतो, मला जॉबची गरज आहे का आता? राव, मला करीब 2 महिन्यानंतर मला मुंबईला जायचं आहे. माझ्या तर मुंबईला जायचं आहे. ॲटलिस्ट माझ्यापाशी 50,000 रुपये असणं तर आवश्यक आहे. पॅरेंट्स देणार नाही देणार ते त्यांची मर्जी. राईट नाव तुला 50,000 रुपये पाहिजे आणि पॅरेंट्सकडून समजून जा नाहीच भेटणार आहे, तर कसं करावं लागेल? कॅन यू गेट अ जॉब? तर मला वाटते आपण जॉब करायला पाहिजे. कुठे जॉब निघत जाते, कुठे ना कुठे वगैरे. आपण जॉब करायला पाहिजे. जसे ना हो 2-3-4 हजार रुपये जरी भेटले, म्हणजे आई वडिलांच्या नजरेत मी एक असा पर्सन बनेन जो सेल्फ इंडिड आहे. म्हणजे स्वतःवर जो जगून राहिला, त्याला कशाची हे नाही कुणाला याची. तर मी या कालावधीत आईवडिलांचा विश्वास करून घेईन आणि मुंबईला जाण्यासाठी मी ॲटलिस्ट काही पैसे तर जमवू शकेनच. तर ठरलं आजपासून म्हणजे मला पाहावं लागेल ॲक्च्युली. मला पहिलं डिसाईड करावं लागेल का हे राईट आहे का रॉंग आहे. कारण माझी डेस्टिनी काही जॉब करणं नाही आयुष्यभर, राईट? तर मला पाहायचं आहे का यांनी माझ्या करिअरवर काही अफेक्ट नाही होत आहे ना. जर तू नाही करशील तर करिअरवर अफेक्ट होतं, जर करशील तर माईट बी अफेक्ट होईल, माईट बी. तर तुम्हाला वाटते आतमधलं जे गट्स म्हणते ना, थोडंसं झिजू आपण स्वतःला आणि कुठे ना कुठे जॉब पाहू आपण. कुठेही इंटरनेट फॅसिलिटीमध्ये ॲज अ जॉब भेटला तर इट्स गुड, राईट? आणि तेवढंच चांगलं होऊन जाईल. मी आईवडिलांचा विश्वास गेन करीन, सो इट इज इट. थोडं पैसे भेटन, सो दॅट इज नाईस. बहुत मॅटर होऊन राहिले आईवडिलांसोबत, नाही का? रोज रोज झगडे होऊन राहिले. आज मला काही नाश्ता करायचा मूड नव्हतं, बट नाही का फ्रेंडनं फोन आला, गाडी म्हणे चाल म्हणे नाश्ता करायसाठी. मला ॲक्च्युली आज मौसम बहुत चांगला आहे, त्यामुळे नाही का मला संध्याकाळी बाहेर फिरायचं होतं. तर नाश्ता हे एक रिझन भेटलं बाहेर फिरण्याचं. आज आजीला पण आणायचं होतं, तर मग काय झालं, वडिलांनी फोन आला तेव्हा जस्ट माझा आमलेट बनला होता. वडील म्हणे लवकर ये म्हणे, वडिला आजीला घ्यायला जायचं म्हणे. जे की मला माहीत आहे वर्धा बल्लारच्या पॅसेंजर 10 वाजेपर्यंत येतच नाही, पण वडील एवढे हे करून राहिले तरी मी 15 मिनिटात घरी लवकर आलो. वडील निघणारच होते, त्यांना म्हणलं मी जातो म्हणलं, तर ते आपले लावून राहिले. ते म्हणून राहिले तू ऐकत नाही, काही नाही वगैरे वगैरे. त्यांचा पण काही ना काही स्ट्रेस असेल आणि ते पण बरोबर, आणि काही ना काही स्ट्रेस असेल आणि ते स्ट्रेस पूर्ण माझ्यावर निघालं, जे की ते एकदम वेगळंच होतं. मी पण त्यांना समजू शकतो का त्यांच्या मागे पण काही ना काही टेन्शन आहे वगैरे वगैरे. सो मला पण त्यांना समजावं लागेल. माझं पण पारा थोडा चढला ना, आता मी आलो आहे ना. हे नाही का, मला नाही का सरळ काम पाहिजे. कोणी नाही का प्रेमाने म्हणलं ना तर ते काम बहुत चांगल्याने करूशी वाटते. असं म्हणलं ना, बाबू थोडंसं आंबे तोडून दे ना, हात नाही परत वगैरे, तर मी म्हणलं असतं ठीक आहे तोडतो, काही नाही. पण आई एवढं रागून म्हणाली तू आंबे तोडतं का नाही ना, असं तसं. आणि मला चॅलेंज करतं का तोडते का नाही, तर नाही तोडत, सरळ सांगून द्यायचं. म्हणजे कोणत्या व्यक्तीला नाही का थोडं काम काढून घ्यायचं असेल ना, थोडंसं प्रेमानं बोलायला लागतं. जरी तो कोणी असं हक्काचा जरी व्यक्ती असेल ना, तरी थोडं प्रेमानं म्हणायला लागतं, थोडा मस्का लावत लागते, तर थोडं चांगलं वाटते. काही नाही, थोडं आईनं म्हणलं आहे ना तर तोडून घे थोडं आंबे, राईट?
आता पेंट मार म्हणे त्या ड्रामला. पेंट म्हणजे मला वाटते का पेंट मारायला पाहिजे, पण माझ्या अंगात ते आळस. अरे पेंट मारायचं असं गहू भरून देऊन टाकून दे. राईट नाव याच्यावर सोल्युशन हे एकच आहे का तुला कोणती ना कोणती जॉब गेन करावं लागेल या 2 महिन्यात तरी. जर तू हे जॉब गेन नाही करशील तर तुझं नागपूरचं मुंबईचं पॉसिबल होणं थोडं कठीण आहे राव. कारण वडिलांना विश्वासात घेणं बहुत कठीण आहे, आणि सरळ वडिलांपाशी पैसे बिलकुल नाही आहे, नथिंग, खरंच नाही आहे. तर जर मी त्यांना पैसे मागितले तर कसे देईन काही आयडिया नाही. आता थोडं वाटून राहिलं यार, थोडं स्ट्रेस येऊन राहिलं डोक्यावर. म्हणजे आता कसं वाटत आहे का, पण असंही नाही झालं पाहिजे का माझ्या हाती पैसे आले आणि मग मुंबईचं ड्रीम सोडून दिलं अँड देन जस्ट लेट दिस गो अवे. असंही नाही झालं पाहिजे. असं झालं ना बहुत मोठा मॅटर होऊन जाईल, बहुत मोठा. जर मला इथेच समजा जर वर्धेत मला नाही का 10, 15 किंवा 20 हजाराची जॉब भेटून राहिली तर मी सॅटिस्फाय होऊन जाईन. मला 20 हजार रुपये प्रति महिना भेटून राहिले, वडील पण खुश, आई पण खुश, मी पण खुश, सगळंच खुश. मित्र भेटून राहिले, सगळंच भेटून राहिले. बट माझी डेस्टिनी नाही भेटून राहिली, डेस्टिनी माझ्यापासून दूर होऊन राहिली. तर मी स्वतःला रिग्रेट करीन राव. म्हणजे काहून ते 20 हजार रुपये घेतले. जर ते 20 हजार रुपये सोडले असते ना राव, तुला 20 करोड भेटले असते. इतका पैसा भेटला असता बहुत सारा. म्हणते ना जेव्हा पाऊस येते ना माझ्या लाईफमध्ये नाही का, जेव्हा कधी पाऊस येते ना तेव्हा नाही का बहुत सारा बर्डन सोबत घेऊन येते. आणि ते एक बर्डन हेच एक आहे का काही ना काही सोबत घेऊन येते. म्हणजे ते डिसाईड करायला लावते का आता डिसिजन घे राव. आणि आता मला डिसिजन घेणं बहुत जास्त गरजेचं आहे, कारण माझा डिप्लोमा झाला आहे. तुला जॉब करायची आहे, तुला मुंबईला जॉब करायची आहे, तुला मुंबईला जावं लागेल. तर मुंबईला जायला तुला ॲटलिस्ट 50,000 रुपये पाहिजे खिशामध्ये. 50,000 रुपये पाहिजे. सो देन यू कॅन डू समथिंग ऑर यू जस्ट लेट दिस गो अवे. आय डोंट लेट दिस गो अवे. मला वाटतं थोडं थांब. जॉब करण्याच्या उद्देशाने जर तू तुझा आय डोंट नो, मला काहीच कळून नाही राहिलं. मला डिसिजन घेता नाही येऊन राहिलं कशाप्रमाणे डिसिजन घेऊ. सो आय जस्ट नीड टाईम. ॲटलिस्ट मी उद्याच्या आर्टिफॅक्टमध्ये जर मी सांगू शकतो का काय करायचं आहे का नाही, राईट. सो या किंवा सकाळी पिंटासोबत पेपर वाटायला जातो. पेपर या This is the My Artifact episode number 430. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.